जगात कुठेतरी माणुसकी शिल्लक आहे याचा प्रत्यय चोपडा तालुक्यात प्रत्यक्ष आलाय। चोपडा तालुक्यातील वेल्हे आखातवाडे येथे मानव सेवा केंद्र आहे। येथे संपूर्ण भारतातून मनोरुग्ण येत असतात। आतापर्यंत येथून 631 मनोरुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत। पण येथील व्यवस्थापक NR पाटील हे बेवारस असलेल्या मनोयात्रींना या सेवा केंद्रात घेऊन येतात आणि त्यांच्यावर उपचार करतात। वेळ पडल्यास ते स्वतः मनोरुग्णांना आंघोळ घालणे, त्यांचे केस कापणे, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे अशी विविध कामे करत असतात। यासाठी ते कोणत्याही संस्थेकडून कुठल्याही प्रकारचे मानधन घेत नाही। त्यांचे हे कार्य पाहून जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीही मनोरुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था करतात। व्यवस्थापक NR पाटील यांना त्यांच्या या कार्याबद्दल विविध सामाजिक संस्थेकडून पुरस्कार देखील मिळाले आहेत। चोपडा तालुक्यातील वेले या गावी आलो आहे। या गावाला येण्याचे कारण असं की जे रोडावर पडलेले असतात त्यांना आपण मनोयात्री म्हणतो। एक मन आहे, जयांना कोणी ना जगती सदा जे अंतरी रळती, तया जाऊनी सुखावे जगाला प्रेम अर्पावे, या उक्तीप्रमाणे आज समाजात देखील याची नितांत गरज आहे। असंच एक NR पाटील म्हणून की जे इथं या मनोरुग्णांना किंवा मनोयात्रींना एकदम घराच्या माणसासारखं जीव लावून त्यांची एकदम सखोल काळजी करून वेळ प्रसंगी त्यांच्या हाताला काही जखम झाले असेल तर त्या जखमेचं निराकरण करून त्याच्यावर उपचार करून या माणसांनी त्यांना खरंच माणसात आणण्याचं खरं जर प्रयत्न केले असेल तर ते म्हणजे NR पाटील। आपण त्यांच्याशी काही हितगुज साधूया। NR दादा नमस्कार। तुम्ही असं एक मला सांगा की हे जे मनोयात्री आहेत तुम्ही यांना प्रेमाने प्रभू म्हणता। जी जी आम्ही त्यांना प्रभू आणि तुमच्या या मानव सेवा केंद्रामध्ये आज घडीला किती मनोयात्री आहेत? आपल्याकडे आजच्या घडीला 112 मनोरुग्ण आजच्या तारखेला आहेत। पण हा जो आकडा आहे हा फिक्स राहत नाही। केव्हा पोलीस घेऊन येतील आणि कोणाला एखादा प्रभूचा परिवार सापडला असेल तो केव्हा घरी जाईल हे सांगता येत नाही, म्हणून हा दोलायमान आकडा असतो। आज आपल्याकडे 112 प्रभूजी आहेत, तर गेल्या आठवड्याला आपल्याकडे 145 प्रभूजी होते। जी सर। यांचे दैनंदिन जीवन, यांचे राहणीमान, यांची जी तुम्ही काळजी घेतात, उठण्यापासून तर झोपण्यापर्यंत, जेवणापासून तर सर्व आरोग्याची काळजी, ही आपण काळजी कशी हाताळतात? सर आपण जे आहोत आपण रस्त्यावर फिरणारे बेवारस वेडे लोक, आपण त्यांना आता वेडे म्हणत नाही, इथं आपण त्यांना प्रभूजी असं म्हणतो। अशा रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस लोकांना आपण इथं आणतो। मग आमच्याकडे त्यांच्या खूप समस्या असतात। पहिली समस्या म्हणजे त्यांच्या भाषेची समस्या असते। वेगळ्या राज्यातून वेगवेगळे लोक स्त्री पुरुष इथं आलेले असतात आणि वेगवेगळ्या कंडिशन वेगवेगळ्या आजारानेच ते आपल्याकडे आलेले असतात। मग त्यांची भाषा, त्यांचं खानपान हे सर्व आमच्यासाठी खूप मोठी कठीण गोष्ट असते। पण मी आणि आमचे सर्व साथी मोठ्या कौशल्याने ते सर्व हाताळतो। सकाळी उठल्यापासून आंघोळीचं साबण, आंघोळ, त्याचं मंजन, चहा पाणी, वेगवेगळ्या आजाराच्या डायबिटीज असेल, कोणाला BP असेल त्याच्या गोळ्या, पुन्हा 11 वाजता आपण त्यांना जे भोजन देतो, भोजनानंतर त्यांना सर्वांना मांसोपचाराच्या गोळ्या, आणि पुन्हा त्यांचं झोपणं असेल, 3 वाजता त्यांना चहा नाश्ता असेल, पुन्हा 5-5:30 जेवण असेल, रात्री त्यांना चांगला असं पांघरून असेल। आपण त्यांना परिवाराचा एक घटक बनवलेला आहे मानव सेवानं, तर परिवाराचा सारखंच आपण त्यांना इथं वागत राहतो। त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी ज्या रोजच्या गरजा असतात त्या गरजा समाजात दानशूर लोकांकडून भागवण्याचा आम्ही इथं रोज प्रयत्न करत राहतो। यासाठी आपल्याला जे लागणारा जो दैनंदिन खर्च असतो तो शासनामार्फत पुरवला जातो का काही NOG संस्था असतात की त्या NOG संस्थांमार्फत काहीतरी इथं धान्य स्वरूपात असेल किंवा पैसा स्वरूपात असेल असं काहीतरी वेगळं दान दिलं जातं का? आपली संस्था पूर्णतः लोकसहभागाच्या जोरावर काम करते। आपल्याकडे शासनाचा कुठलाही 1 रुपयाचा फंड मिळत नाही किंवा मिळालेलाही नाही। आम्ही समाजातील जे दानशूर लोक आहेत त्यांच्या आशेवर आणि त्यांच्याच सहयोगाने हा प्रकल्प चालू आहे। सर आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुसरं अनुदान किंवा एखाद्या NGO कडूनही आपल्याला मिळत नाही। पण काही NGOs आता आम्ही प्रयत्न करतो आम्हाला काही मिळतं का, कारण की आम्ही मूळ आमचं काम म्हणजे आम्ही सोशल मीडिया वापरत नाही, त्याच्यामुळे आमचं काम लोकांच्यापर्यंत पोचत नाही। पण हळूहळू मीडिया असेल, आपल्यासारखे जे लोक आहेत जे आमच्यापर्यंत पोचलेले आहेत, हे समाजापर्यंत पोचवण्याचा आमचं मूळ घटक आहे। याच्यामुळे आता समाजापर्यंत आम्ही पोचवतो हळूहळू, आणि मग समाज आता जागृत होऊन आम्हाला समाजाचा प्रभाव घेऊन जाण्यासाठी समाजातले काही जे शुद्ध नागरिक आहेत, जे समाजमनाचे आहेत, ते आता प्रयत्न करत आहेत। रस्त्यावर जे पडलेले मनोयात्री आपण ज्यांना म्हणूया की जे मनोयात्री रस्त्यावर पडलेले
त्यांना आपण एक माणसाच्या आधार म्हणून त्यांना या ठिकाणी मानव सेवा केंद्रामध्ये आणलं, त्यांना तुम्ही घडवल्यानंतर असे काही मनोयात्री किंवा प्रभू जे तुम्ही म्हणता की ते बरे होऊन त्यांच्या परिवाराकडे तुम्ही सुपूर्द केले का? सर आपलं काम असं आहे, आपल्याकडे जागा कमी आहे, आपण समाजाकडे जागा मागितलेली आहे, आपले 5000 जागेमध्ये आपण हे काम करतोय. आपलं काम आहे रस्त्यावर फिरणारे बेवारस मनोरुग्ण आणून त्यांच्यावर उपचार करायचा आणि लगेच त्यांना परिवारात पाठवायचं. जर परिवार घेत नसेल तर वेगवेगळ्या संस्थेला त्यांना आपण सुपूर्द करत राहतो. आतापर्यंत आपल्या 5 वर्षाच्या आतील कालामध्ये आपण 631 लोक वेगवेगळ्या राज्यात त्यांच्या घरी त्यांच्या परिवारामध्ये त्यांचं मिलन केलेलं आहे आणि आत्ताही आपल्याकडे 112 लोक आज सेवा घेत आहेत. आपला उद्देशच आहे की हे लोक त्यांच्या परिवारामध्ये मूळ प्रवाहामध्ये जावेत, हेच आपला मूळ उद्देश आहे. जी सर. आताच आम्ही जर पाहिले 1-2 प्रभूंची गोष्ट केली तर काही पश्चिम बंगालमधून आलेत, काही नेपाळमधून आलेत. तर पाटील साहेब मला एक सांगा की या लोकांची भाषा तुम्ही कशी अवगत केली? बघा, खरं म्हणजे हे खूप अवघड काम आहे. ही आम्ही सर्व मोबाईल आणि त्याच्यामार्फत किंवा मीडिएटरांमार्फत ही भाषा शिकणं ही आम्हाला खूप काळाची गरज होती. आणि आपल्याकडे आसामपासून पश्चिम बंगाल, काश्मीर सोडलं तर सर्वच प्रभूजी इथं आलेत. जर मला त्यांची भाषा येत असेल आणि मग मी जर त्यांच्याशी 2 शब्द त्यांच्या भाषेत हिजबूत केली तर ओलावा निर्माण होतो. ते आपल्या समस्या सांगायला लागतात आणि जेव्हा आम्ही त्यांच्या भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये त्यांच्याशी बोलतो तेव्हाच तर प्रभूजींचं घर कळतं. आणि आम्ही याच्यामध्ये यशस्वी ठरलो. मानव सेवा तीर्थ आमच्या सर्व सहकारी सेवादारी सर्व यशस्वी ठरलेत आणि आम्ही 631+ माणसं आपण त्यांच्या परिवारात सोडलं. त्याचं कारणच की ती भाषा आम्ही शिकलो, त्यांचं चांगलं वाईट काय आहे ते आम्हाला त्याच्यामुळे कळलं. आणि आता मला देखील 14 भाषा येतात. बंगाली असेल, ओडिसाची भाषा असेल, गुजराती असेल, हिंदी, इंग्रजी तर आपलं सर्वांना येते. अशा छोट्या मोठ्या सर्व भाषा आम्ही शिकलो. ती आमच्यासाठी खूप मोठी गरज होती. खरं जर पाहायला गेलं तर आजकाल अशी परिस्थिती होऊन गेली आहे की आईवडिलांना कोणी म्हणजे अक्षरशः वागवत नाही, परंतु हे रस्त्यावरचे जे पडलेले माणसं आहेत यांना माणसांना कुठेतरी यांनी माणुसकी दाखवून इथं आणून त्यांना माणुसकी काय असते किंवा माणूस कसा घडला जातो हे खरं त्यांनी या स्वरूपात दाखवून दिलं. एकंदरीत जर पाहायला गेलं तर एन.आर. पाटील या लोकांसाठी देवदूत माणूस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कॅमेरामन अनिल पाटीलसह आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा.